चला तर आज आपण मस्त असे कांदा भजी बनवूयात, म्हणजेच पकोडा भजी। तर त्यासाठी मी इथं 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि अशा बारीक कट करून घ्यायचे, सुट्टे करायचे जेणेकरून ते मस्त क्रिस्पी होतील। त्यामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं। 10 मिनिटांनंतर बघू शकता मस्त असं पाणी सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये लागेल तसं बेसन ॲड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं। त्याचबरोबर त्यामध्ये लाल तिखट आणि कोथिंबीर ॲड करून मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये पाणी नाही ॲड करायचं, पाणी न ॲड करताच आपल्याला हे भजी करायचे। तर नंतर कॉर्नफ्लॉवर किंवा राईस फ्लोअर तुम्ही ॲड करू शकता आणि गरम तेल थोडंसं ॲड करायचं, त्याने टेक्स्चर छान येतं आणि मस्त असे लाल क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। तर बघा मस्त असे कुरकुरीत पकोडा तयार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।